आम्ही सारे खवय्ये. आणि आता सासूबाई आल्यात आणि काकू आपल्याला पारंपरिक आपली अळूची देठ आणि गाठी देठी भाजी, त्याचं नावच गाठी देठांची भाजी असं आहे. आणि काकू आता तुम्ही सांगा की याला साहित्य काय लागणार आणि ह्याची खासियत काय, कधी केली जाते, कुठचा अळू लागतो, तर आम्हाला सांगा ह्याची खासियत आणि साहित्य लिहून घ्या. ही आळूची पानं आहेत, त्याच्या काड्या आहेत, गाठी देठी, त्याला ताक आहे, दही आहे, खोबरं आहे, तूप आहे, मिरच्या, कोथिंबीर आणि मीठ. साहित्य तुम्ही बघितलं. आणि काकू अळू जो आपण घेतलेला आहे आता हा भाजीचा अळू आहे ना, म्हणजे वडीचा अळू असतो आणि भाजीचा नाही, भाजीचा अळू नाहीये. हे आता फक्त पावसाळी 2 महिने मिळतो. गौरी गणपती झाले की मग नाही मिळत. त्याच्या या देट्यान पानं सुकली की खाली अशी अळकुडी तयार होते. त्याचं हे अळू शेतीच्या बांधावर म्हणा की असं होतं. तर हे अळू फक्त ह्या सीझन मध्ये काळ्या अळूचं मात्र होत. तर हा पांढऱ्या देठी असतात त्याच्या. हे देठी. तर आता काय करताय, आता गाठी ह्या ज्या देट्या आहेत ह्याचे सोलायची ही देठी. ह्याचे पूर्ण पापुद्रे जे वरचे आहे, हे जे वरचं असतं हे काढून टाकायचं आणि ह्याचे तुकडे करायचे. आणि ह्याच्या कशा गाठी भरायच्या. आणि हे जे पान आहे ते असं एवढं घेऊन हे वळायचं आणि त्याची अशी गाठ मारायची. अच्छा, कसं काकू, अशा पद्धतीनं ना. बरोबर, अशी गुंडाळी केली आपण. आणि आता याची गाठ मारायची. ओके, ही झाली गाठी आणि ही देठी. देठ. तर ही गाठी आणि ही देठी, अशी ही आमची गाठी देठांची भाजी. आता हे झालं, हे मेन असं करून घेऊया आधी आणि मग पुढे काय काय काकू शिकवतात ते शिकूया. गाठी आणि देठी दोन्ही तयार आहे. आणि काकू आता हे आधी शिजवून घ्यायचं. हे तूप आहे, तुपावर मिरच्या टाकायच्या आणि गाठ्या देठ्या टाकायच्या, त्याच्यावर ताक घालायचं आणि शिजवून घ्यायचं. बरं, किती मिरच्या घालायच्या. मिरच्यांचे आपण मोठेच ठेवलेत तुकडे, म्हणजे मग ते खाताना आपल्याला काढता येतील जर कोणाला आवडत नसतील. ही आपली संपूर्ण पारंपरिक असा आपला हा पदार्थ आहे. आणि या सणांच्या दिवसामध्ये गौरीच्या दिवशी करतोच, हे करायचा प्रघात आहे. देठा आणि पानं एकत्र टाकायचे. तुपावरती परतल्यामुळे त्याचा खमंगपणा खूप वाढतो, चवीत व्यवस्थित फरक पडतो. घालू ताक. हो, घालूया का. हे सगळं घालून आणि हे शिजलं की गार करायचं. आणि मग ह्याच्यात दही, मीठ, खोबरं हे सगळं असं घालायचं. साखर नाही, फक्त हे 3च पदार्थ. आणि परत त्याला काही तुम्ही फोडणी देताय, तूप जिऱ्याची वगैरे. नाही ना, एवढंच ना. मिश्रण गार करू. उकडलेलं आणि गार केलेलं गाठी देठी तयार आहेत. आता कसं कसं मिक्स करायचं हे आधी घालायला लागेल ना. खोबरं घालायचं, दही घालायचं, उत्तम. आणि कालवाचं. यात साखर बिखर काही घालायचं नाही, कारण तसं आंबट आपण काही घातलेलं नाहीये जास्त. नाही, दही ताजं आहे घरचं. तर परत त्याच्यामध्ये तुम्ही साखर घातली दह्यात तर ते खूप गोड होईल. तर आपण म्हणून आम्ही याच्यात साखर घातलेली नाहीये. तुम्ही घालू नका, पण साखर घालायची नाही. पण बाकी काय काय घालायचंय ते तुम्हाला माहिती पाहिजे. हे रेडी झालेलं आहे. साहित्य कृती घ्या. अळूची गाठी देठी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अळूची पानं, अळूच्या पानांचे देठ, ताक, दही, ओलं खोबरं, तूप, मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर आणि मीठ. कृती: अळूचे देठ सोलून त्याचे तुकडे करून घ्यावेत. अळूची पानं गुंडाळून त्याच्या गाठी मारून घ्याव्यात.
पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये मिरच्यांचे तुकडे, अळूच्या गाठी देठी आणि ताक घालून मिश्रण शिजवून गार करून घ्यावं. त्यामध्ये ओलं खोबरं, दही आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. आम्ही